पेन्शन आली तरी काढायचा राईट नाही आहे भरपूर घरांना. आजही कालच एक टीचर भेटले होते, रिटायर्ड आहे, बायको मुलगा म्हणजे बायको घरात नाही राहू देत, म्हणजे 6 महिने वृद्धाश्रमात राहिले. आता मग इतर बाजूतून 1.5 किलोमीटरवर घर घेतलंय. मग मुलगा शेती विकून बिझनेस करून हे करू असे 2-3 बिझनेस बुडले जाऊन. काय म्हणलं ना तू तोडून टाका गेले वस्तू म्हणजे डिप्रेशनमध्ये आहे ते गेले. गरज काय? मी जर म्हणलं की म्हणजे मी त्यांच्या जागेवर असं तर काय म्हटलं असतं, मी आत नाही ना लावू तर माझे 1 पैशावर तुमचा राईट नाही. मृत्यूपत्र लिहिन सगळेच्या सगळे माझे ह्या ट्रस्टला डोनेट. पण तेवढं मन पण स्ट्रॉंग पाहिजे ना, ते होत नाही. आज आपण मुलांच्या गरजा भागवतो किंवा मुलींच्या आपल्या घरातल्या गरजा भागवतो, छोट्या छोट्या मुलांचे. मी भरपूर जणांना म्हणतो आपण त्या मुलाचे लाड करून त्याचं आयुष्य बरबाद करतोय पुढं. आणि त्याला प्रयत्न करायला चान्सच नाही देत किंवा तो हार्डवर्क करू शकत नाही. तो 9वी-10वीला गेल्यावर ब्लॅकमेल करणारच आहे, 100% ब्लॅकमेल करणार आहे. आणि ज्यांचे मोठे मुलं आहेत ते जर काम करत नसतील आणि आई बापच देत असतील तर तो 30-35 पर्यंत आपण जगणार आहे त्याच्यात. पण 30-35 पर्यंत जर त्याला कामच करायची इच्छा आणि गरज नसेल आणि अचानक आपण संपल्यानंतर जर त्याला गरज पडली तो काय म्हणेल, असे आई बाबा असण्यापेक्षा नसते तर मी घडलो तरी असतो. आणि त्याला त्याचं पुढचे आयुष्य जगायचं पूर्ण. लाड असावेत पण आंधळे लाड नसावे. ते छोटे छोटे लाड नाही म्हणायची आज तयारीच नाही मुलांची. आपल्या वेळेस आवाज वाढला तरी फटके बसायचे, आपली चुकी नसताना. इव्हन शाळेत काय भांडण झाले, काय झालं, घरी येऊन सांगितलं तर अजून डबल फटके बसायचे. आज जेन्युअनली किती जणांनी स्वतःच्या मुलांना मारले गेल्या 2 वर्षात. आणि यातला एक रेअर असेल कोणीतरी ज्यांनी आई वडिलांचा मार नाही खाल्ला. खूप क्वचित असेल, आपण नाही मारत. आता त्यावेळेस 12-13-14% व्याज होतं. आता त्या काकांना हे म्हणते की पैसे आहेत किंवा हे आहे, पण त्यांच्या वेळेस व्याज 11-12% होतं, 14% होतं व्याज. पण आज व्याज किती? 6-6.5%. महागाई 8-9%. म्हणजे मी सेव्हिंग करतो ते मी ऍक्च्युअल पैसे बनवतच नाही, उलट 2-3% माझा लॉसच होतोय. महागाई वाढते 8-9%. म्हणजे 1 लाखाची वस्तू होते 1,08,000, मला बँकेकडून मिळणार आहे ते 1 लाखाचे 1,06,000, 2,000 आणणार कुठून? आणि तो प्रॉब्लेम ऍक्च्युअल खूप सिनियर सिटीजनचा झाला आहे की ज्यांच्याकडे 10-20 लाखाचे FD होते आणि त्या FD वरच घर चालायचं. आता काय झालं, गेल्या 10 वर्षात खर्च वाढले, येणारं व्याज कमी झालं. कसं काय मॅनेज होईल? 10 लाखावर 80,000 व्याज मिळायचं आणि खर्च होते समजा 70,000 किंवा 80,000, ते मॅच होते. आज खर्च झाले 1.25 लाख आणि मिळणारं व्याज झालं 70,000. जगूच शकत नाहीत ना. हे प्रत्येकाला आपल्याला वाटतं रिअल इस्टेट हे अख्ख्या भारतातलं भाड्याचा रेट आहे. म्हणजे मी जर प्रॉपर्टी घेतली तर तेवढं भाडं मिळतं मला टक्क्यामध्ये. अजित कुणाचं घर भाड्याने दिलेलं आहे, कुणी शेअर करावं. किती येत आहे भाडं? 17,000. तो फ्लॅट मला विकला तर कितीला विकाल? 60 लाख. 60 लाखाला 17,000. आपण 15,000 पकडू त्याचं कॅल्क्युलेशनसाठी, किंवा 2 लाख रुपये मिळतात 60 लाखाला. टक्क्यात किती होईल? 60 लाखाला 10% म्हणजे 6 लाख, 5% म्हणजे 3 लाख, 2 लाख म्हणजे बरोबर. आणि आज चला पुढचा अजून एक प्रश्न, ते घर कधी घेतलं होतं? 2018. कितीला घेतलं होतं? 42. 42चे 60 झाले.
प्रॉफिटमध्ये आहे, वाटतंय, ऍक्च्युअल आहात नाही. सर 40चे 60 झाले, 20 लाख वाढले. 18 पासून आतापर्यंत व्याज किती भरलं? हप्ता किती आहे? 30,000 आपण ॲव्हरेज पकडू, म्हणजे 3-3.5 लाख रुपये व्याज पूर्ण हप्ता जातो तुमचा, बरोबर. त्यातले 85% इंटरेस्ट जातो, 10-15% प्रिन्सिपल जातो पहिल्या 5 वर्षात. आता 3 लाखातलं 80%, 2-2.5 लाख झाले, 2.5 लाख झाले समजा एक ॲव्हरेज. 2.5 लाख इंटू किती वर्ष झाले? 6. किती व्याज भरलं? 20 लाख रपली. 12, 15 लाख भरलं. 15 लाख भरलं. वाढलेत किती? 20. म्हणजे इफेक्टिव्हली वाढलेत किती? 5. म्हणजे किती झाले? प्रॉपर्टीच्या 10%. 10% वाढले किती वर्षात? 6 वर्षात. 10% डिवायडेड 6, 2% नाही वाढलं. आता तेवढे पैसे आरडीत जरी इन्व्हेस्ट केले असते ना, EMI आणि हे 6% व्याज मिळालं असतं. म्हणजे घरापेक्षा जास्त प्रॉफिट FD आणि RD मध्ये झालं असतं. मी तर ते म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केटकडे आलोच नाही अजून. सोन्याने जवळपास 9% रिटर्न दिले. गेल्या 3 वर्षात सोन्याचे रिटर्न 15%, गेल्या 10 वर्षात सोन्याचे रिटर्न 10%. आणि हे सगळ्यांच्या जवळपास तसेच केस आहे. आता काय होतं की हे महागाई आणि हे तर किती महागाई होते, किती व्याज वाढलं. आता पूर्वी 60व्या वर्षी रिटायरमेंट होती. आज रिटायरमेंट पर्यंत सगळे हेल्दी आणि फिट राहतील. ज्यांनी हात वर करा बरं कोणी. तुम्ही जवळ आलाय म्हणून तुमच्या वेळेच्या ड्युटी, तुमच्या वेळेच्या ड्युटीचे शेड्यूल वेगळे होते, तुमच्या वेळेचे टेन्शन कमी होते, तुमच्या वेळेची कॉम्पिटिशन कमी होती. आजचं प्रत्येकाला प्रेशर आहे की कधी डबल ड्युटी लागते आणि घरी जाता जाता परत कधी बोलवलं जातं. घरी गेलं तरी टेन्शन आणि जनरल टेन्शन तर आहेतच. पहिला लाईफ स्पॅन होता 70-75 माणूस मारायचा, म्हणजे रिटायरमेंट नंतर 10-15 वर्षच जगावं लागायचं. जॉईंट फॅमिली होती त्यामुळे काळजी घेतली जायची एकमेकांकडून. मुलं होते, एक स्टँडर्ड एक्सपेन्सेस होते, असे लाईफस्टाईल एक्सपेन्सेस नव्हते त्यावेळेस. पेन्शन होती. अजयातले मला वाटतं 30% लोकांना पेन्शन नसेल. 5 नंतर पेन्शनच नाही. आज काय रिटायर्ड आली कारण बोजा घेऊच शकत नाही, जगूच शकत नाही, उन्हात आज थांबू शकत नाही, किंवा मी प्रेशर सिनियरचं घेऊ शकत नाही. म्हणजे लोक लवकर जॉब सोडत आहेत कारण मेंटली तेवढं फिट नाही राहत आणि बॉडी पण तेवढी फिट नाही की मी जॉब करू शकेन. दुसरं, आज लाईफ स्पॅन 90+ झालाय. तो का झालाय तर ह्याच्यावर एक साध्या भाषेत सांगायचं म्हणलं ना, आजची सिच्युएशन अशी आहे ना की मेडिकल सायन्स मरू देत नाही. पहिला फक्त एक अटॅक आला की माणूस संपला, पोचायचाच. आज 1-2 अटॅक आले तरी ॲम्ब्युलन्सनी किंवा ते कार्डियक ॲम्ब्युलन्स येऊन घेऊन जाते. पहिल्यांदा नुसतं कॅन्सरचं नाव ऐकलं की माणूस 6 महिन्यात संपायचा. आज कॅन्सर झाला तरी 5 वर्ष जगतोय. औषध खाऊन जाते. कितीही मोठी सर्जरी करून माणूस जगतो. काय म्हटलं पहिलं की मेडिकल सायन्स तुम्हाला मरू देत नाही, पण मेडिकल सायन्स तुम्हाला जगू पण देत नाही. एकदम 15-20 लाख रुपये खर्च झाला, काय करणार आहे?
पैसे तर नाहीत, म्हणजे व्याजाने कुठून तरी घेतलेले आहेत, त्याचं व्याज भरायचं आहे, त्याचं टेन्शन आहे, नंतर काहीतरी घाण ठेवायचं आहे. आणि एखादा आजार जर झाला की दरवेळेसच मला मेडिकलला जायचं आणि 10-15 हजाराच्या गोळ्या खायच्या. कुणाच्या तरी घरात असेल एखादा पेशंट तसं. त्यावेळेस घरच्यांना पण असं वाटतं की ह्याचे एवढे हाल होण्यापेक्षा हा मेलेला बरा. त्यात चुकीचं काहीच नाही, चुकीचं काही नाही. इमोशन फक्त आहेत आपले. आज डॉक्टर मेडिकल सायन्स काय म्हणतो, व्हेंटिलेटरवर आहे पेशंट, आहे का गेलाय, जाऊन कोण चेक करतं? कोणीच नाही. पण दर दिवशी 15,000 रुपयाचं ICUचं बिल भरायची तयारी ठेवतो आपण. डॉक्टर म्हणतो काय करायचं असेल तर सही करा आणि घेऊन जा. किती जणांची हिंमत होती? कोणाचीच नाही. कारण भाऊ काय म्हणेल, बहिणी काय म्हणतील, हे काय म्हणतील. चुकून बी काढलं त्या दवाखान्यातून दुसऱ्या दवाखान्यात घेऊन जाताना सुद्धा रस्त्यात काही गेलं तर आयुष्यभराचा ब्लेम माझ्यावर राहणार. आज डिपेंडंट चिल्ड्रन की बाबा मुलांना आपली गरज नाहीये, त्यांचंच भागत नाही तर ते आपल्याला कसं भागवतील. आज आपल्यावरच, आपल्यापैकीच मुलींपैकी कुणावर भावाच्या घराची जबाबदारी येऊ द्या, जेंट्सपैकी कुणावर भावाच्या किंवा बहिणीच्या मुलांची जबाबदारी येऊ द्या. आहे का कॅपेबल आपण? जर आपण कॅपेबल नाही तर आपल्या घराची जबाबदारी आपल्या बहीण भावांवर गेली तर ते तरी कॅपेबल असणार आहेत का? कधीच नाही. म्हणजे मग आपल्या फॅमिलीसाठी आपणच काहीतरी प्रोव्हिजन करून ठेवायचे. आणि या गोष्टी रेअर घडत असतील पण रियालिटी आहे ना. आता हे अवेन्यू असेट क्लास काय काय जगभरात याच्या बाहेर काहीच नाही. एकतर कॅश, हार्ड कॅश, सेव्हिंग अकाउंट किंवा लिक्विड फंड किंवा ऑनलाईन. त्याच्यात मला काय बेनिफिट आहे? फक्त लिक्विडिटी ही जी अवेलेबल आहे, व्याज नाही मिळत किंवा 2%च मिळतं. दुसरं काय? इक्विटी. इक्विटी म्हणजे काय? शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंड. त्याच्यात काय मी करतो? बिझनेस बाय करतो. एक शेअर घेणं म्हणजे त्या मारुतीचं एक शेअर घेणं म्हणजे मारुतीची मी पार्टनरशिप करतो. आपण विचार काय करतो? मी शेअर घेतो, पण ॲक्च्युअल आपण तो बिझनेस घेत असतो. आता ह्याच्यात काय रिस्क आहे? पण बिझनेस म्हणजे जसं प्रॉफिट वाढेल तसं अर्निंग वाढेल, तो लॉसमध्ये पण जाऊ शकतो. तिसरं काय? FD, तुमचं PPF, GPF, EPF, NSC, बॉन्ड्स, पोस्ट ऑफिस, हे सगळे फिक्स. याच्यामध्ये हे काय करतात? पोस्ट ऑफिस, बँका हे सगळे आपल्याकडून पैसे घेतात 6-7% आणि आपल्यालाच म्हणजे दुसऱ्या लोकांना 10-12% कर्जावर पैसे देतात. म्हणजे 3-4% त्या बँका मोठ्या होणार आहेत दरवर्षी. आपणच ते केलं तर काय? आणि साधी गोष्ट की मी जर बँकेतून FD करतो, ती बँक बुडणार नाही म्हणून गॅरंटी म्हणून, मग त्या बँकेची FD करण्याऐवजी मी त्या बँकेचे शेअर्स का नको घ्यायला? बँक तर प्रॉफिट करणार आहे, म्हणजे शेअर घेतले तर मी FD पेक्षा तरी जास्त रिटर्न मिळवणार आहे. पण आपल्याला सवय काय असते? शेअर्स त्या FDच्या सर्टिफिकेटवर लिहून येतं 7%, 6.5% गॅरंटेड मिळणार आहे. SBIचे शेअर्स घेतले गॅरंटेड नाहीत मिळणार. पण शेवटी ती बँक प्रॉफिट करते म्हणून तर मला व्याज देते ना. साधी गोष्ट आहे. रिअल इस्टेट, मग रिअल इस्टेटमध्ये बंगलो आलं, NA प्लॉट आलं, कमर्शियल प्रॉपर्टी आलं, सगळं. प्रत्येकाचं आवडतं तेच आहे, रिअल इस्टेट आणि कमोडिटीज. कमोडिटीज म्हणजे काय की सोनं चांदी. आज सोनं 83,000वरून 75,000 आलं. लॉस झाला म्हणून किती जणांनी विकलं आणि किती जणांचे हार्टबीट वाढले. पण तेच जर शेअर्स किंवा म्युच्युअल फंडमध्ये 82,000चे 75,000 झाले असते, पहिली भीती वाटली असती. लॉस दोन्हीकडे आहे, दोन्ही तेवढंच खाली आलं. बजेटच्या दिवशी सोनं 82,000 होतं, तिथून 74,000वर आलं होतं. तर आता फक्त ह्या जेवढ्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या पाहिजेत
फक्त त्या पर्सेंटेजमध्ये पाहिजे. सगळंच माझं एकात नसायला पाहिजे. मग ते व्हेज थाळीसारखं मला पापड पण पाहिजे, भात पण पाहिजे, वरण पण पाहिजे, सुकी भाजी पण पाहिजे, पातळ भाजी पण पाहिजे आणि भाकरी आणि लोणचं ठेचा पण पाहिजे. नुसतं ठेचा आणि भाकरी दिली तर आयुष्यभर नाही जगू शकत. नुसतं लोणचं, मीठ आणि लिंबू त्याच्यावर आयुष्य नाही जगू शकत. आणि नुसतं स्वीट डिश गुलाबजामुन दिले तरी आयुष्य नाही जगू शकत. तर प्रत्येकाचे एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह असे सगळे आहेत. तिथं आपण कन्फ्यूज होतो. आता हे बाकीचे तर आपल्याला सगळे माहीत आहेत रफली, स्टॉक, बॉन्ड, गोल्ड वगैरे, म्युच्युअल फंड किंवा आजपर्यंत काय झालंय हे आपल्या सगळ्यांच्या बाबतीत पण जवळपास असंच आहे. जर इन्व्हेस्ट असतील तर सगळ्यात जास्त पैसे प्रॉपर्टीमध्ये आहेत. गोल्ड, बँक डिपॉझिट आणि इन्शुरन्स, यातून सगळ्या लोकांचे किती आहेत? 80% पैसे. आणि यात चूक काय आहे? सगळ्यात पहिली प्रॉपर्टी, की प्रॉपर्टी कधी लॉस नाही करत. बरोबर, लॉकडाऊन नंतर किंवा त्याच्या अगोदर भरपूर प्लॉटिंग आलं. इथून कॅनल जाणार आहे, इथून डीपी रोड जाणार आहे, इथून रिंग रोड जाणार आहे. एक माझा साधा बाळगोत प्रश्न काय असतो सगळ्यांना, की हे आपल्याला कळलं म्हणजे तिथल्या गावकऱ्यांना पण माहित आहे ते. मग तो गावकरी त्याची जमीन आपल्याला काय विकेल जर एवढी वाढणार असेल तर? काही जण म्हणतील बाबा त्याला गरज आहे किंवा लिक्विडिटी आहे. तो घाण ठेवून पण पैसे उभे करू शकतो ना. तो विकणाराचा एजंट काय म्हणतो, आज घ्या 3 वर्षात डबल होते. जर 3 वर्षात डबल होणार असेल तर तो माणूस का विकेल? साधा प्रश्न आहे. जास्त डोकंही लावायची गरज नाही. कुणाचं तरी लॉस, कुणाचं तरी प्रॉफिट, तरच ट्रान्झॅक्शन होतं. कुठलं ट्रान्झॅक्शन झालंय दोघांना खूप प्रॉफिट मिळालं असं कधीच नाही. कुठलं ट्रान्झॅक्शन झालंय दोघांना लॉस झालाय असं पण नाही. आता जिथं ऍक्च्युअल रिटर्न बनले, हे PF पण पेन्शन हे कंपल्सरी आहे म्हणून जर गव्हर्नमेंटने ते पण कंपल्सरी ठेवलं नसतं ना तर लोकांचे PPF मध्ये पण पैसे नसते, GPF मध्ये पण पैसे नसते. कारण ते पण लोकांनी काढले असते. घराच्या शेजारी प्लॉट आला, शेती आली, तिकडे टाकले असते. आज फक्त ते काढता येत नाहीत म्हणून तिथं तरी अडकून आहे. पण आता नवीन जनरेशनला ते नाहीच आहे. न्यू टॅक्स ह्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायची गरजच नाही. न्यू टॅक्स रेजिममध्ये त्याने फरक कुठे पडणार आहे 10-15 वर्षानंतर, की लोकांकडे कंपल्सरी आज सेव्हिंग करायचे ना लोक टॅक्स सेव्हिंगसाठी, ते पण करणार नाही. तेव्हा पुढे जाऊन काही पैसे राहणारच नाही. जसं मी मध्ये शाळेत म्हटलं, मुलांना 8वी पर्यंत नापास नाही करायचं. आणि खरं फायदा झाला का लॉस झाला? लॉस झाला. शिक्षकांनी मुलांना मारायचं नाही, लॉस झाला. आपल्याला किती मारायचं ते आपल्यालाच माहित होतं. टॅबलावर हात ठेवून उलट डस्टर, उलट काठी, वाकून पाठीत कान पिळला तर तो किती लाल व्हायचा ते आपल्यालाच माहिती. आणि हातावर किती छड्या मारले तरी चोळत बसायचो, रडताही येत नव्हतं त्यावेळेस. मग कुठं टेक्निक, तेल लावलेलं असेल तर डोक्याला हात पुसायचा आणि मग मारायचं का तर कमी लागतं. पण आज मुलांना नाहीच आहे, भीतीच नाही राहिली ना. त्यामुळे ते होमवर्क केला काय नाही केला काय, पण त्याचे इम्पॅक्ट काय दिसणार आहेत पुढे? क्वालिटी नाहीच आहे. आता हे म्युच्युअल फंड किंवा ह्याची भीती काय वाटते लोकांना, की हे जे खालचे पॉईंट आहेत ना, 2001, 2002 15-16% लॉस, इथं 2008ला 52% लॉस, 21,000 मार्केट 8,000ला आलं होतं, इथं 25% लॉस, इथं 4% लॉस. आता हे लॉसवाले आपण बघतो, पण आपल्याला सगळ्यांना म्युच्युअल फंड किंवा शेअर्स घ्यायचे म्हटल्यावर काय पाहिजे असतं? फक्त वाढणारं पाहिजे असतं. म्हणजे माझे पैसे कधीच खाली यायला नाही पाहिजे, असं शक्यच नाही. आपल्याला काय वाटतं, आज मी स्टॉक घेतला की तो कायम वाढत जायला पाहिजे, आज म्युच्युअल फंड मध्ये पैसे लावले की ते दररोज वाढायला पाहिजे. शक्यच नाही, अशक्य गोष्ट आहे. आणि आजच त्याच्यावरच मी इंटरव्ह्यू घेतला एका फंड मॅनेजरचा, तो येईलच, रिलीज होईल.
हे सगळ्यात मोठा दुश्मन हा आहे, इन्फ्लेशन. आज काका तुम्ही 20 वर्षापूर्वी तुमचं घर किती चालत होतं? 20 वर्षापूर्वी तरी 5-6 हजार चालायचं. 5-6 हजार सुद्धा चालायचं. हो. आज 5-6 हजार कुठे लागतात? एका दिवशी जातात ॲव्हरेज. दूध, गॅस, डिश टीव्ही चॅनल, ते रिचार्ज, फोन 5,000 संपले. खारेपर्यंत पोहोचलोच नाही अजून. आणि ते त्यांचं त्यावेळेस भागत होतं म्हणून आज त्यांच्याकडे पैसे आहेत. आज आपला आहे त्याच्यातच भागत नाही. आता त्यांच्या मुलांच्या फीज किती होत्या? नाही तसं मी एस टी कॅटेगरीमध्ये असल्यामुळं माझी दोन्ही मुलं इंजिनियर आपल्या कोथरूडच्या याच्यात शिकले. MIT. आता एस टी किंवा मी SC आहे किंवा डॉक्टर SC किंवा ओपन काही म्हणजे कास्टचं नाही, पण ज्या फीज होत्या त्या नॉमिनल होत्या. आज तेवढ्या इंजिनिअरिंगची फी त्यावेळेस जी होती ना 15-20 वर्षापूर्वी, आज मुलांची 50 आणि 60 हजार रुपये प्री प्रायमरीची फी आहे. तिथं जाऊन आपण कधी चेक केलंय काय शिकवतायत खरंच? नाही, आता कोणी जात पण नाही शाळेत. जगातली एकही शाळा नाही जी क्लेम करेल की तुमच्या मुलाला आम्ही ओके टेस्टेड चेक इंटेलिजंट असं बनवून आम्ही तयार करून पाठवतो. जगातली एकही शाळा नाही. नाहीतर सगळे श्रीमंत त्याच शाळेत टाकतील ना मुलांना. आज फर्ग्युसन, मी मॉडर्न मधून शिकलो, फर्ग्युसन मॉडर्न किंवा मोठे कॉलेज, फेल होणारे पण मुलं आहेत, आयुष्यात काही न घडणारे पण मुलं आहेत, आणि खूप काही घडणारे पण मुलं आहेत. आपल्यातले 90% जिल्हा परिषद आणि कॉर्पोरेशनच्या शाळेत शिकलेत. 90%. आपल्या मुलांना काय पाहिजे आज? ते मग आपण आपल्याला लावून घेतलेली सवय आहे का खरंच गरज आहे? आज तिथले शिक्षक जे आहेत ना, त्यांना पगार 15 आणि 20 हजार रुपये दिला जातो. 2-3 मित्रांच्या शाळा आहेत, मोठ्या शाळा आहेत, ब्रँडेड आहेत. मोठ्या कॉलेजेसमध्ये नॉन ग्रँटेड जर प्रोफेसर असतील ना, 20-22 हजार रुपये पगार आहे. आता 15 ना 18 हजार रुपये पगारात तो शिक्षक काय शिकवणार आहे? त्याला त्या शाळा कॉलेजमधून मिळण्यापेक्षा तो बाहेर क्लासेसला जास्त कमवतो. मग तो का शिकवेल तिथं? आज मध्ये एका मी शाळेत गेलो होतो, तिथे सगळे शिक्षक, मुलांचं सेशन झाला, नंतर शिक्षक आले सगळे. त्यांना म्हटलं ऍक्च्युअल तुम्हाला इथं 15,000 पगार मिळतो, खरंच भागतंय का याच्यात? नाही भागत, पण दुसरीकडे मिळत पण नाही. आज जेवढे आपले मुलं आहेत ना प्रायव्हेट स्कूल आणि हे, आता माझ्या मुली तर इथं प्रबोधिनीमध्येच आहेत, मराठी मीडियममध्ये, जे की मी कुठलीही अफोर्ड करू शकतो, दोघी मराठी मीडियममध्ये. आपण आपल्या त्या मुलांच्या शाळेत गेलो आणि तिथं कुणाचा 30-40 इयर एक्सपिरियन्स असणारे किती शिक्षक आहेत ते चेक करा फक्त. ज्यांचा एक्सपिरियन्स 30-40 वर्ष आहे आणि ते शिकवत आहेत, किती जण 30च्या आतले ते एकदा चेक करा, मग आपल्याला क्वालिटी कळते. क्वालिटी काय मिळणार आहे? त्यासाठी आपण एज्युकेशन इन्फ्लेशन 10 ते 12% आहे फी, ती 5 आणि 6% नाही. त्यामुळे एज्युकेशनची कॉस्ट आज इंजिनिअरिंग 3 ते 5 लाख, मेडिकल 20-25 लाख एवढी आहे. आणि प्रत्येकाला प्रॉफिट पाहिजे ना. संस्था चालक आहे, त्यांनी त्याचा बिझनेस केलाय, त्याचा शिकवून समाजाला मोठं करायचंय हा हेतू नाहीये. तो त्याचा बिझनेस आहे आणि तो बिझनेसमधून प्रॉफिट करण्यासाठी बसलाय. जे मगाशी म्हटलंय तेव्हा काकांना विचारलं, आजचे 30,000 म्हणजे 20 वर्षानंतर 80,000 लागणार आहेत सेम लाईफ जगायला. कारण हे काकांनी बघितलंय की आजचे 1 लाख जरी असतील ना,
तरी 20 वर्षापूर्वी ते 35,000च्या इक्वल होते. तर माझं तुम्ही दोघांनी तर कधीच स्वप्नातही विचार नव्हता केला आपले पगार पण एवढे वाढतील, कधीच नव्हता केला. पण वाढले. मग त्या वाढलेल्या पगाराचा आपण ऍक्च्युअल प्रॉपर यूज केला का, इन्व्हेस्ट केले का? खूप कमी इन्व्हेस्टमेंट केली, आपलं गरजा वाढत गेल्या. गरजा वाढत नाही गेल्या, आपण वाढवल्या. मला प्रत्येक जण कोणी म्हणतं ना की गरजा वाढल्यात, मी प्रत्येकाला म्हणतो आपण वाढवल्यात, तुमचा पगारच नसता वाढला. गरजा वाढल्या असते का? तुमचा पगारच म्हणजे पगार वाढला हा प्रॉब्लेम झाला. तो पगार वाढला म्हणून मी माझ्या गरजा वाढवल्या. जर पगारच नसता वाढला तर माझ्या गरजाही नसता वाढल्या. आणि आज जर गव्हर्नमेंटनेच पगारच निम्मा केला आणि प्रायव्हेटायझेशन करून टाकलं पोलिसांचं आजच, आणि चॉईस दिला की काम करायचे तर प्रायव्हेट सेक्टर सारखं, किती जण खरंच टिकून राहू शकतील? आणि पगार निम्मा झाला. मग त्या गरजा होत्या का आपल्या इच्छा होत्या? गरजा नव्हत्या. आज निम्मा पगार करू द्या. गरजा आणि इच्छा, नीड आणि वॉन्ट्स कायम फरक आहे. व्हिडिओ होता. आता म्युच्युअल फंड कसं वर्क करतो तर आपल्याकडून पैसे घेतो, तो फंड मॅनेजर त्याचा पोर्टफोलिओ डिसाईड करतो 50-60 कंपन्यांचा, त्यातून ते त्यात इन्व्हेस्ट करतात, तिथून जे रिटर्न येतात 12-10 जे काय ते मार्केट प्रमाणे, आणि ते पैसे आपल्याला घेतात. हे साधं प्रिन्सिपल. हे स्टॉक किती असतात? आपण ₹1,00,000 इन्व्हेस्ट केले तर ते इन्व्हेस्ट होतात जवळपास 50 ते 70 कंपन्यांमध्ये. 1-2 कंपन्या लॉस करतील, 10-12 कंपनी खूप प्रॉफिट करतील, ॲव्हरेजमध्ये बसतील. त्यामुळे ह्या गेल्या 44 वर्षाचे म्युच्युअल फंडचे रिटर्न आहेत जवळपास 16%, 15.5%. गेल्या 44 वर्षाचे. गेल्या 20 वर्षाचे रिटर्न 16%, गेल्या 10 वर्षाचे रिटर्न 16%, गेल्या 5 वर्षाचे रिटर्न ही 15-15.5%. आज मार्केट पडू नये. गेल्या 6 महिन्याचे रिटर्न -10%. तर 3 असतात आहेत की बाबा SIP, आज माझं इन्कम आहे तर मी वेल ॲक्युम्युलेट करेन, 2, 5, 10,000 जे काही SIP करेन. आता गेल्या 25 वर्षापूर्वी ज्यांनी ₹10,000ची SIP केली त्याचे 30 लाखाचे आज 2 ते 5 कोटी झाले. ज्यांनी 30 वर्षापूर्वी 10,000ची SIP केली त्याचे जवळपास 40 लाखाचे जवळपास इन्व्हेस्ट झाले, आज त्याचे 20 कोटी. म्हणजे म्युच्युअल फंड 20 वर्षापूर्वी होतं, 25 वर्षापूर्वी होतं आणि 40 वर्षापूर्वी होतं. म्युच्युअल फंडची पहिली स्कीम US 64 बॉन्ड म्हणजे मास्टर शेअर होतं, 1964ला आलेले इंडियामध्ये म्युच्युअल फंड. ते SBI, कॅनरा किंवा हे ज्या बँक आहेत गव्हर्नमेंट बँक त्यांना 83ला म्युच्युअल फंड चालू करायला परमिशन दिली होती. प्रायव्हेट सेक्टरला 93ला ओपन केलं. म्हणून हे निपॉन म्हणजे त्यावेळेस रिलायन्स फ्रँकलिन हे 93ला आलेले. आणि फ्रँकलिनची एक स्कीम आहे 93 पासून, ज्यांनी ₹10,000 इन्व्हेस्ट केलेत आजपर्यंत, किंवा HDFCची एक स्कीम आहे त्याच्यामध्ये 20 कोटी रुपये झाले 10,000चे SIP. त्यावेळेस पैसे नव्हते, समजा 5,000 असते 10 कोटी, 2,500 केले असते 5 कोटी, म्हणजे 1250 केले असते 2-2.5 पर्यंत. म्हणजे आज तरी पॉसिबल आहे. दुसरं काय, HWP म्हणजे ज्यांना रिटायरमेंट प्लॅनिंगचा बेनिफिट नाही ना, पैसे गोळा करायचे आणि नंतर त्यातून HWP चालू करायचे. म्हणजे 1 कोटी आहेत माझ्याकडे समजा पोर्टफोलिओ, त्याच्यावर मी 8% जरी HWP केली, 8 लाख रुपये वर्षाला होतील. 8 लाख डिवायडेड 12, 60-70 हजार रुपये महिना माझी पेन्शन. आणि मी मेल्यानंतर ते 1 कोटी मुलांना जातील. आता मुलांनी तेच चालू ठेवलं, पैसेच काढले नाही आणि फक्त HWP चालू केली, 70,000 रुपये मुलांना येतील. ते झाड लावलेलं तोडायचं नाही फक्त. पण मुलं काय करणार आहेत? बापाला काय अक्कल नव्हती, बापाने त्यावेळेस शेअर्समध्ये लावले असते तर आज करोड झाले असते. याच्यापेक्षा हे काढून घ्या, पहिली काढ.
पहिली फॉरेन ट्रिप मारून. आणि नंतर STP ते ट्रान्सफरचं आहे. आता हे म्युच्युअल फंडचं काय बेनिफिट किंवा काय कसे आहे वर्क ते आहे. आता SIP सगळ्यांनी ऐकले जवळपास. ॲक्च्युअली किती जणांचे आहेत चालू SIP? 1 2 3 4. आता याच्यातल्या एकतर SIP प्रत्येकाची असायलाच पाहिजे, माझ्याकडेच पाहिजे असं नाही. मी स्वतः फक्त SIP वर घेतलेलं. माझी पहिली SIP होती 500 रुपयाची 2005 मध्ये. तेव्हापासून मी फक्त SIP आणि नंतर शेअर असं घेत आलोय. त्यामुळे माझे पैसे कधी रिअल इस्टेटमध्ये नाहीत गेले, कधी FDत नाहीत गेले. FD तर मी आजपर्यंत आयुष्यात कधी केले नाही, कधीच नाही. सोन्यातही नाही. राहतं घर 850 स्क्वेअर फीटचं. जन्म माझा चिंचवडचा, त्यामुळे इथल्या गाववाले सगळे मित्र शाळेपासूनचे. रावेत 30,000 रुपये गुंठा जमीन होती. 97, 99, 98. गोरे वस्ती 43,000. कसपटे वस्ती 50-60,000 रुपये एका गुंठ्याचे भाव. नाही टाकले नंतर 5 लाख गुंठा झाला. आज 25 लाख झाला. पण आज लोक विचार काय करणार आहेत? आज 50-60 झाला आहे आणि 10 लाख आणि 5 लाख होता. पुढच्या ह्याच्यात तो ॲव्हरेज जर काढला ना तर तो 5 कोटीला जायला पाहिजे. ते 5 कोटीला जागा जाईल का आयुष्यात? कधीच नाही जाणार. म्हणजे एखाद्याचं घर जर 10 लाखाचं 20 वर्षात, समजा 30 वर्षात 10 लाखाचं घर आज 1 कोटीला झालं. दुसरे सौदा आहे ते सगळीकडे. म्हणजे आज ते घर 1 कोटीला घेऊन पुढे ते 30 कोटीला होणार आहे का? इम्पॉसिबल आहे. इम्पॉसिबल आहे. आणि इथलं जर 30 कोटी झालं तर ते प्रभात रोड, कोरेगाव पार्क 100 कोटीला जायला पाहिजे एक फ्लॅट. आज पुण्यातला प्रभात रोडचा भाव आणि अमेरिकेतला भाव बंगल्याचा सेम आहे. तिथे 3-4 कोटीला चांगला अपार्टमेंट मिळतात. आणि आज पिंपरी चिंचवडमध्ये पण अशा काही स्कीम आहेत जिथं 4 कोटीला घर आहे आणि 100% बुकिंग होत आहे. 4 कोटीला फ्लॅट, बंगलो पण नाही म्हणतात. अशा पण पिंपरी चिंचवडमध्ये साईट आहे. आता याच्यात काय SIPचा बेनिफिट आहे की जेवढं लवकर करू तेवढी जास्त वेल्थ बनते. 10,000 रुपयाची SIP 25व्या वर्षी सुरुवात केली तर टोटल 60 पर्यंत 42 लाख रुपये आपले जमा होणार आहेत. त्या 42 लाखाचे बनणार आहेत 6.5 कोटी. पण एखाद्याने जर उशीर केला 10 वर्ष 35 पासून 60 पर्यंत तर 30 लाखाचे 2 कोटी बनणार आहेत. जर 40 आली तर 1 कोटी होणार आहे. त्यामुळे म्हणतात स्टार्ट अर्ली, कारण कंपाऊंडिंग होतं. आणि जेवढे मी हात वर केले ना, एक फक्त ब्लाइंडली सांगेन तुम्हाला सजेशन, ज्या SIP आहेत त्या सरळ डबल करा. सरळ डबल करा, खूप पैसे बनतील. ॲव्हरेज 15,000ची SIP 15 वर्ष केली तर 1 कोटी रुपये बनतात. 15,000 महिना 15 वर्ष 1 कोटी बनतात. 90 बनलेली 21 वर्ष 1 कोटीच्या जवळपास बनतात. आणि ते बनलेले मी बघितले. मी 2002 पासून मार्केटमध्ये आहे. या 3,000 सेन्सेक्स होता, आज 75,000 आहे. आणि ह्या 20 वर्षात 2 वेळेस 50% मार्केट पडलं, 30% 5 ते 6 वेळेस पडलं, 20% तर 7-8 वेळेस पडलं आणि 10% मार्केट तर दरवर्षी पडतं. दरवर्षी असे 1-2 महिने येतात की ज्याच्यामध्ये मार्केट पडतंच. तरी एवढी वेल्थ बनली. आता हे प्रत्येक वर्षी कधी लार्ज कॅप जास्त रिटर्न देणार आहे, कधी हे पडणार आहे. आता 2011ला सगळंच पडलं. स्मॉल कॅप 36% पडलं. पण पुढच्या वर्षी 12ला स्मॉल कॅपने रिटर्न दिले 38% 1 वर्षात. मिड कॅपने 40% दिली. 13ला परत लॉस. म्हणजे काय होतं, वेल्थ का नाही बनत? हे लास्ट इयरचे रिटर्न असले ना, आणि मी तुम्हाला आलो की तुम्ही विचाराल की कुठल्या स्कीममध्ये इन्व्हेस्ट करायचं, मी सांगेन आपण स्मॉल कॅपमध्ये करू. तुम्हाला गेल्या वर्षी किती रिटर्न मिळाले? मी म्हणेन -36%. किती जण तयार होतील?
कोणीच नाही. पण पुढच्या वर्षी 1 वर्षानंतर मीच आलो, त्यावेळेस स्मॉल कॅपने रिटर्न किती दिलेत? 38%. मी त्यावेळेस येऊन परत स्मॉल कॅप, तुम्ही म्हणाल गेल्या वर्षी किती रिटर्न दिलेत? मी म्हणाल 38%. सगळे तयार होतील, पण तो चुकीचा टायमिंग आहे. ऍक्च्युअल 38% मिळण्यासाठी कधी इन्व्हेस्ट करायला पाहिजे होते? मायनस असतात. आणि लोक काय करतात, रिटर्न आल्यानंतर इन्व्हेस्ट करतात आणि पुढच्या वर्षी काय झालं? 8% मायनस. मला हेच काय म्हणतो, अरे राम तू तर 38% सांगितलं होते, नाही तर 8% लॉस झाला, प्रिन्सिपल पण नाही, ते काढून दे मला, नको मला, त्यापेक्षा माझी FD पण. पुढच्या वर्षी स्मॉल कॅप रिटर्न किती? 70%. फक्त थांबले तरी पैसे बनले, बाकी काहीच करायची गरज नाही. आता गेल्या वर्षी स्मॉल कॅपचे रिटर्न 48% किंवा हे. आता तुमच्यापैकी परत एक जेन्युइन प्रश्न, किती जणांच्या मित्रमैत्रिणींनी शेअर ट्रेडिंग करताना पैसे घालवले? आता एखादा जेन्युइन मला उठून सांगेल की स्वतः कुणी घालवलेत किंवा लॉस केलाय? एक जेन्युइन. कधी कधी चुका ऍक्सेप्ट केल्या ना आपण सगळ्यासमोर, की आपण परत त्या चुका नाही करत, भीती मरून जाते. म्हणून पहिला प्रश्न काय विचारला, किती जणांच्या मित्रमैत्रिणींनी लॉस केलेला बघितलाय तुमच्याच पोलीस डिपार्टमेंटमध्ये? भरपूर जणांनी पैसे घालवले. जेवढे जण तुम्हाला येऊन म्हणत होते ना की मी आज एवढे 500 रुपये कमवलेत, मी 2000 कमवले, 20,000 कमवले, त्या सगळ्यांनी पैसे घालवलेले. फक्त त्यांनी काय केलं, ज्या दिवशी घालवले पैसे त्या दिवशी तुम्हाला भेटला पण नाही, तुमच्याकडे आला पण नाही. आजपर्यंत कोणी येतं का आपल्याकडे की अरे आज माझे 5,000 लॉस झाला? आणि असं गोष्ट आहे का की दरवेळेसच त्याचे पैसे वाढतात? म्हणजे मग तो तर त्या वॉरन बफेपेक्षा ज्ञानी झाला. पोलिसांमध्ये 20,000 पासून 16 लाख पर्यंत घालवलेले, डिसेंबर पासून मी आतापर्यंत 5 ते 6 एक्झाम्पल बघितले. 20,000 पासून 16 लाख लॉस. शेअर मार्केट, म्युच्युअल फंड रातोरात श्रीमंत बनण्यासाठी नाही. आणि माझ्या एका व्हिडिओचा टॉपिक तोच आहे. तुम्ही युट्यूबला गेलात ना, रामकृष्ण गायकवाड किंवा राम गायकवाड टाकलं की 5-6 व्हिडिओ आहे. रातोरात. आणि दुसरं, गरिबांसाठी स्टॉक मार्केट नाहीच आहे. कारण त्याची मेंटॅलिटी गरीब आहे, त्याला बिझनेस पाय करतो हे कळतच नाही आणि त्याच्या गरजच पूर्ण नसतात झालेल्या, म्हणून तो पैसे वाचवत नाही. की मला लहानपणी कपडे चांगले नाहीत मिळाले, मग मी ब्रँडेड कपडे वापरेल, मग मला गावात कार घेऊन जाताना एकदम मस्त मला मिळेल. आज जेवढ्यांकडे कार आहेत ना, माझ्याकडे पण आहे. 8 दिवसात आपण काय करतो, पहिली ट्रिप गावाला, देवाला आणि सगळ्या नातेवाईकांकडे. सगळ्यांकडून काय रिॲक्शन येते आपल्याला, अरे खूप चांगली गाडी आहे, मस्त आहे, खूप हे आहे, खरंच प्राऊड वाटतो. आपलं मन भरून येतं, असं एकदम मस्त वाटतं. 8 दिवसानंतर गाडी झाली ना, त्याच्याकडून 10 वेळेस जरी गेले ना तरी तो माणूस काहीच म्हणत नाही आणि तो मित्र पण काही म्हणत नाही. आणि 1-2 महिन्यानंतर कळतं, अरे गरज होती का आपल्याला या गाडीची. हप्ते जात असतात, गाडी चालवायला वेळही नाही मिळत आणि गाडी चालवायची म्हणलं तर 1,500 रुपये पेट्रोलला जाणार आहे. म्हणजे ते काढायचे म्हणलं तरी प्रॉब्लेम, पार्किंगमध्ये लावून ठेवायचं म्हणलं तरी प्रॉब्लेम. पण आयुष्यभर हप्ते भरताना तो मित्र किंवा ते नातेवाईक आपल्याला म्हणतच नाहीत ना, अरे मस्त वाटतंय बरं का तू गाडी घेतली. एकदा दाखवलं की संपलं. सेम तसं फोन घेतला, ड्रेस घेतला, एखादा मैत्रिणी आलेल्या म्हणतील अगं खूप सुंदर दिसतंय, उठून दिसतो तुला. आणि ते छोटे छोटे हे आहेत की जसं मी मॉलमध्ये गेलो, आता तुमच्यापैकी आणि ही एक बॅच असे मॉलमध्ये गेला आणि तुम्हाला एकच ड्रेस घ्यायचा आहे, किंवा कजरीला गेला किंवा कुठे गेला, एकच ड्रेस घ्यायचा आहे, पण तिथं ॲडव्हर्टाईज लागली 2 ड्रेसवर 1 ड्रेस फ्री.
काय कराल? 3 ड्रेस घेणार. आपल्या बाबतीत पण तसंच. एक जीन्स घ्यायची आणि टी शर्ट घ्यायचा आहे, पण तिथं गेल्यावर दिसतं की ते 2 वर तिसरी फ्री. आपण किती घेऊन येतो? डी-मार्टला गेल्यावर एकच आपल्याला बिस्किटचा पुडा घ्यायचा असतो, एकच बिस्किटचा पुडा घ्यायचा असतो, पण त्या बिस्किटच्या पुड्याला चिकटपट्टी गुंडाळलेली असते. 2 पुड्याबरोबर 1 पुडा फ्री. आपण एक सिंगल पीस नाही घेत, तिन्ही उचलतो बॅगेत टाकतो. कधी डीमार्ट कुठल्याही शॉपिंग मॉलला जाताना फक्त एक चिठ्ठी लिहायची घरात. म्हणजे माझे छोटे छोटे टिप्स असतात. काय वस्तू आणायच्या ह्याची चिठ्ठी लिहून घरात ठेवायची जाताना, आणि परत आलं ना की सगळं सामान काढलं की ती चिठ्ठी परत काढून बघायची. काय घ्यायला गेलो होतो, काय घेऊन आलोय. गरजेचं त्यात भरपूर 30-40% विसरलेलं असतं, आणि जे आपण त्या लिस्टमध्ये नव्हतं तेच 60-70% असतं. म्हणून कधीही कुठल्याही मॉलमध्ये खायच्या वस्तू ज्या आहेत ना, घरगुती सामान, ज्या नेसेसरी आयटम्स, ते सगळ्यात एंडला कोपऱ्यात असतात. ते का असतात की तिथं आपण पोहोचेपर्यंत आपली ट्रॉली पूर्ण ह्यानी भरूनच गेलेली असते. तिथं गेल्यावर मग ते आपण हँडबॅग घेतो किंवा छोटी बॅग घेतो, ते बास्केट, आणि त्यात त्या गरजेच्या वस्तू घेतो. पण त्यात जर गरजेच्या वस्तू पहिल्याच ठेवल्या तर आपण त्याच घेऊन लगेच बिल करून बाहेर येऊ ना. हे कायम लक्षात ठेवायचं. आपलं मन असं अट्रॅक्ट होतं की गरज नाही पण दिसली तर घेतो. आता एखादी रील बघितली घेतो आपण. एखाद्या मैत्रिणीचं स्टेटस आलं की मी फिरायला इकडे गेले, आपण फिरायला जातो. तोपर्यंत आपल्याला त्या गावाचं नाव पण माहीत नसतं. ती कोणीतरी जाऊन आलं म्हणजे आपल्याला पण जावं लागतं. तर आपल्या बायका म्हणजे भावाची बायको किंवा भावाची फॅमिली जर गेली तर आपल्या घरात जावंच लागतं, नाही म्हणू शकत नाही. एखाद्या लग्नाला गेलं सगळेच बरं का, तुम्ही सगळ्यापैकी, आणि एखाद्या नातेवाईकांपैकी एकीच्या काळात 5 तोळ्याचं सोनं आहे, दागिना आहे. तुम्ही घरी येता, बायकोची बहीणच म्हणा, ननंद म्हणा किंवा कोणी अजून, आपल्या घरात आल्यावर काय डिस्कशन होतं? 8 दिवस आपलं डोकं फिरतं. मग आपण म्हणतो घरात टेन्शन नको घेऊ बाई, चालू हप्ते आहे, चालू कर्ज. आता ते घातलं किती वेळ जातं? 2-4 दिवस. कारण सोनं घालून बाहेर स्टँडर्ड लग्नानंतर जाता येत नाही, कारण गावठी समजतात. आणि रेग्युलर वापरायचं म्हणलं तर कोण कधी झटका मारून जीव जाईल, पण त्याला चोराला माहित नाही ना PSIची का कमिशनरची बायको आहे. त्याला तर फक्त सोनंच दिसणार आहे. हे जगातलं पण तसंच आहे. प्रत्येक वेळेस प्रत्येक कंट्री सेम रिटर्न देईल असं कधीच होत नाही. कधी अमेरिका जास्त देणार आहे, कधी चीन जास्त देणार आहे, कधी इंडिया जास्त देणार आहे. सेम इथं रिअल इस्टेट हे ते. आता हे लाल लाल जे आहेत हे सगळे रिअल इस्टेटचे रिटर्न आहेत. हे गेल्या 18 पासूनचा जर ॲव्हरेज काढला ना तर रिअल इस्टेट किती वाढले? 4%, 4%, 3%, 3%, 1%, 2%. आपण जे त्यांचे रिटर्न काढले ना रिअल इस्टेटचे, ते पण तेवढेच आले ना, 4%, 2%. इकडं FD, लार्ज कॅप फंड, मिड कॅप, प्रत्येक वेळेस रोटेशन होतं. आता गोल्ड कधी वाढलं? गोल्ड कुठं आहे? हे 12% वाढलं 23 मध्ये. 22 मध्ये किती वाढलं गोल्ड? 11%. 21 मध्ये मायनस. त्याच्या अगोदर 27 कोरोना लॉकडाऊन आला म्हणून 42,000 सोनं होतं. 42चं डायरेक्ट लगेच 60-65 झालं. आता हे इव्हेंट पैसे लोकांचे का बनत नाहीत म्युच्युअल फंड किंवा याच्यामध्ये? हे ज्या वेळेस मार्केट खाली जातं ना त्यावेळेस भीती वाटते. आता इथं लॉकडाऊनच्या अगोदरच्या महिन्यात मी आलो असतो आणि तुम्हाला म्हटलं असतं की गेल्या 3 वर्षात पैसे डबल झाले, आणि तुम्ही सगळ्यांनी जोशमध्ये येऊन
एका दिवशी माझ्याकडे 1-1 लाख रुपये दिले असते इन्व्हेस्ट करायला. जानेवारी 20 मध्ये 26 मार्च 20ला सगळ्यांचे पैसे 70,000 झाले होते. किती लोकांनी ट्रेनिंग अरेंज केलं म्हणून आप्पा किंवा निकट साहेबांना शिव्या दिल्या असत्या मनातल्या मनात, किती जणांनी मला शिव्या दिल्या असत्या आणि किती जणांनी स्वतःच्या नशिबाला दोष दिला असता. आता जेन्युअनली परत एक प्रश्न की 1 लाखाचे 70,000 2 महिन्यात झाले, किती जणांनी पैसे काढले असते घाबरून 70चे 50 नको व्हायला म्हणून. 70 तरी मिळत आहेत हे नादी लागलो बसलो असलं काही आयुष्यात घडत नसतं. आपले 70 मिळत आहेत काढून घ्या. काही जण म्हणतील जाऊ दे आता हे एवढे करतायत जग बुडतंय आपण बुडलो काय राहू दे. काही जण सुखी आत्मा असतील ज्यांना ते माहीतच नसेल 1 लाखाचे 70 झाले, ते सगळ्यात जास्त पैसे बनवतात सुखी आत्मा की जे मार्केटला बघतच नाही. आता मी पर्सनली मार्केट दररोज बघत नाही, माझ्याकडे एकही न्यूजपेपर नाही, एकही नाही. पण 1 लाखाचे 70 झाले आणि 70च्या आत 2.25 लाख आहे 4 वर्षात. 4 वर्षात दाम दुप्पट पैसे. पण भीती कुठं वाटली? लाखाचे 70 झाले. आता तिथं एखाद्याने जर 70 परत अजून इन्व्हेस्ट केले असते, ह्या लाखाचे तर 2.25 लाख झाले, पण त्या 70 लाख हजाराचे पण 2.25 लाख झाले असते ना. आणि हे मेन पॉइंट हे भीती. आता ह्या वर्षी रिटर्न नाहीत बनणार, गेल्या 6 महिन्याचे रिटर्न आहेत मायनस, 8 महिन्याचे रिटर्न आहेत मायनस. मार्केट 8 महिने पाठीमागे 0 रिटर्न आहे, अजून 4 महिने 0 झाले ना, 1 वर्षाचे रिटर्न मायनस दिसते. त्यास लोक परत म्हणतील नको हे याच्यापेक्षा FD बरं. ती वेळ यायची अजून तरी कमी लोक बुडले. आतापर्यंत 93% लोक बुडतात. सेबीचा रिपोर्ट आहे 1,81,000 कोटी रुपये गेल्या 3 वर्षात शेअर ट्रेडिंग करणाऱ्यांनी बुडवले, म्हणजे बुडलेत त्यांचे पैसे 1,81,000 कोटी. दरवर्षी 60,000 कोटी पैसे बुडतात. आता हे बुडतात आणि आपले मित्र सगळे काय म्हणतात आपल्या ओळखीचे, मी तर पैसे कमवतो बाबा. कसे शक्य? तर सेबी म्हणते 100 90 लोकांचे पैसे बुडतात, 10 लोकांचे बनतात. आता ते 10 लोकांनी एवढा तो टॅलेंटेड आपला मित्र आहे का? कोणीच नाही. पण मला 22 वर्ष झाले, तर मला मी आजही म्हणतो 0.5% मार्केट कळत नाही. फक्त मला काय कळतं, बिझनेस कळतो की बाबा ह्या कंपनीमध्ये जर पैसे लावले तर वाढू शकतात, कारण ही कंपनी बंद नाही पडणार, अपडाऊन होईल. आज मी 5 कंपन्या तुम्हाला स्टँडर्ड सांगितल्या ना तुमच्याच ओळखीच्या, जे तुम्ही गाडी चालवता ना त्या गाडीचे शेअर्स घ्या. मारुती, हिरो होंडा, 2 व्हीलर, बजाज. त्या गाडीचे जाऊन पेट्रोल भरतात त्या पेट्रोलचे शेअर्स घ्या. तुमच्या मोबाईलचं जे कनेक्शन आहे त्या कंपनीचे शेअर्स घ्या. जिथं बँक अकाउंट आहे त्या बँकेचे शेअर्स घ्या. ज्या तुम्ही गोळ्या खाता त्या गोळ्यांचे शेअर्स घ्या. तुमच्या घराला जे पेंट वापरता तुम्ही त्या पेंट कंपनीचे शेअर्स घ्या. दारू, बियर, विस्की कोण पित असेल त्याने त्या कंपनीचे शेअर्स घ्या. सिगरेट कोणी ओढत असेल ITC आहे, गॉडफ्रे फिलिप आहे, त्याचे घ्या. कारण हे बिझनेसेस बंद होणारे नाहीतच ना. टिपची गरज काय आपल्याला? आणि आजपर्यंत जेवढे शेअर्स घेतात, जेवढे काही शेअर्स घेतात, एकही जण बॅलन्स शीट वाचत नाही. इतर वाचताच येत नाही. वाचलं तरी ते कळतही नाही, आणि कळलं तरी ते पाठीमागचं आहे. रिअर व्ह्यू मिरर गाडीतला बघून किंवा 2 व्हीलरचा बघून मी गाडी चालू शकत नाही, कधीच चालू शकत नाही. पाठीमागं असं घडलं म्हणजे असंच होईल, कधीच नाही चालू शकत. मी जर फक्त त्या कारमधल्या आरशात पाठीमागच्या बघत चालवलं ना 100% पुढे ॲक्सिडेंट होणार. आणि तेच इथं होतं की ज्या वर्षी मार्केट खाली असतं त्यावेळेस ॲक्च्युअल राईट टाईम असतो, पण त्यावेळेस लोक विकतात. आणि ज्यावेळेस चुकीचा टाईम असतो, हायएस्ट रिटर्न डिलिव्हर झालेले असतात, त्यावेळेस लोक इन्व्हेस्ट करतात आणि बुडतात पुढच्या वर्षी.
आजपर्यंतच्या 87 पासून आपलं मार्केट एवढे टक्के पडले. म्हणजे आज पडतंय ते नवीन नाही, पण जो माणूस पुढचे 3 वर्ष थांबला त्याचे रिटर्न एवढे बनले. फक्त 3 वर्ष. निफ्टी किंवा इलेक्शन मध्ये काय घडलं होतं ते. त्यामुळं इलेक्शन आणि पॉलिटिकल ह्यांनी काही फरक पडत नाही. 25-30 वर्षापूर्वी मार्केट होतं, त्यावेळेस आपल्या PM साहेबांना माहीत पण नव्हतं ते कधी PM बनतील. त्यावेळेसचे जे PM होते ते असं पण आपल्याला वाटलं नव्हतं कधी. त्यामुळे अजून 10 वर्षानंतर कोण PM असणार आहे ते पण आपल्याला माहीत नाही. त्यामुळं ते पॉलिटिकल काही फरक पडत नाही. कारण उद्या मायावती जरी PM झाले ना तरी आपण जाऊन खर्च करणारच आहे, आपण जाऊन गाड्या घेणारच आहे. त्यामुळे आपण गाड्या घेतल्या म्हणजे त्या कंपन्या गाड्या बनवणारच आहे, आणि त्या गाड्या बनवणार म्हणजे आपण विकत घेणार आहे. मग माझ्याकडे जर मारुतीचे शेअर असतील तर माझे पैसे वाढणारच आहेत. त्यामुळं त्या PMच्या वेळेस किती रिटर्न बनले. त्यामुळे इथं PM प्राईम मिनिस्टर किंवा पॉलिटिकल पार्टीचा काहीही फरक पडत नाही. इथं फरक कशाचा पडतो, लोक खर्च करतायत म्हणून त्या वस्तू विकल्या जात आहेत, त्या वस्तू विकल्या जात आहेत म्हणून कंपन्या त्या वस्तू बनवत आहेत, आणि त्या कंपन्या बनवत आहेत म्हणून त्या कंपन्यांना त्या बनवणाऱ्यांना जॉब द्यायचे आहेत, आणि लोकांना जॉब दिले की पगार येणार आहे, आणि पगार आले की परत लोक जाऊन खर्च करणार आहेत. ज्यावेळेस लोक खर्च कमी करतील त्यावेळेस स्टॉक मार्केट वाढणार नाही, हे शक्यच नाही. त्यामुळे हे प्रत्येक ह्याच्या वेळेस किती रिटर्न बनले ते आहे. आणि इंदिरा गांधीपासून आता हे गेल्या 44 वर्षाचे रिटर्न 15.5%. पण प्रोबॅबिलिटी किती आहे, जेवढं लॉंग टर्म थांबवून तेवढं कमी चान्सेस आहेत लॉस व्हायचे. आता याच्यामध्ये कधी 28% मार्केट पडलं, 3% पडलं, 83% वाढलं, 75% वाढलं, 35% डाऊन. ते कधीच कोणी बघू शकत नाही. 1 वर्ष तर असं 250% मार्केट वाढलं एका वर्षात. हर्षद युद्धाच्या वेळेस 250%. त्यामुळे पुस्तक वाचण्यासाठी, आणि हा एक टॉपिक आहे ह्याच्यावर तर सगळंच आहे. ग्रीड आणि फिअर, माणसाला भीती आणि लालच, हे 2च मार्ग आहेत. तुम्ही ती जागा आता नाही घेतली तर भाव खूप वाढते. तसं काही नाही. त्यामुळं कुठेतरी पोहोचण्यासाठी त्या गाडीत बसायची गरज आहे, आणि त्या गाडीत बसलो तर कुठेतरी आपण चांगल्या ठिकाणी पोहोचू. पण मी जर रेल्वे स्टेशनला गेलो, आणि आता कुठल्याही प्रवासाला जाताना आपण जर ST स्टँड किंवा रेल्वे स्टेशनला गेलो आणि त्याला म्हणलं 1 तिकीट दे, तू देणार आहे का? तू दुर्लक्ष कर. परत त्याला म्हणलं 1 तिकीट दे, तो अगोदरच वैतागलेला असेल तिकीट तो देणारा. तो कुठं जायचंय, कुठलं तिकीट देऊ. कुठं जायचंय ते माहीत असेल ना तर ती गाडी तिथं पोहोचणार आहे. फक्त त्या गाडीत आपण घुसायची गरज आहे. पण आपण जर म्हटलं ना नाही ही जाऊ दे मग दुसरीच बसू, कधीच पोहोचणार नाही. घरातून मी जर बाहेर पडलोच नाही तर कुठंच पोहोचणार नाही ना. आज मला इथून मुंबईला पोहोचायचं आहे आणि चालत जायचं आहे. 100% मला माहिती आहे मी चालत जाऊ शकणार नाही. गेलो तरी हळूहळू कधीतरी पोहोचेल जर चालत राहिलो तर. पण जर प्रवास आज सुरुवातच नाही केला कुठंच नाही पोहोचणार. पण सुरुवात केलं तर नाही मुंबई, कमीत कमी तळेगावला तरी पोहोचेल, लोणावळ्यात तरी पोहोचेल, कुठेतरी पोहोचेल. त्यामुळे सुरुवात महत्वाची आहे. नंबर हे आहे, मी जनरली कुणाचेच नंबर कधीही घेत नाही. काही कुठलाही डाऊट कुठलीही शंका असेल कधीही फोन करू शकता. माझ्याकडे करायला पाहिजे इन्व्हेस्ट असं कधीच नाही. आणि ते नाव जरी राम गायकवाड किंवा रामकृष्ण गायकवाड टाकलं ना गुगलला, आपल्या युट्यूबला 4-5 व्हिडिओ आहेत. मोटिवेशनल पण आहेत आणि मार्केट कसं बिहेव करतं किंवा रिटर्न का बनतात, कसे बनतात त्याचंही आहे.
आणि मुलांच्या तर नावावर प्रत्येकाने ना, ज्यांची मुलं 10 वर्षाच्या आतली आहेत ना, आजपासून सरळ सरळ 2-5 हजाराची SIP लावू नका. मंथली 2-5 हजार रुपयाची SIP आजपासून लावा. आणि ज्यांची मुलं जॉबला आहेत किंवा फायनल इयर, सेकंड इयर कॉलेजचे आहेत, त्यांची पण आजपासून सुरुवात करा. आणि पहिल्या पगारापासून त्याला सांगायचं निम्मे तुझे SIP जाऊ दे, तुला गरज पडली तर मी पैसे देईन तुला. त्याच्यामुळं 2 फायदे काय होतील, त्या मुलांचे फालतू खर्च वाढणार नाहीत, पैशाची त्याला किंमत राहील आणि गरज पडल्यावर देऊ शकतो ना आपण. त्याला ना वाईट संगत लागते ना उधळपट्टी करण्याची सवय लागते. आणि लहान मुलांच्या तर SIP आजपासून करायच्या. आता एक प्लॅन आहे तो HDFCचा, 20-22 वर्ष झाले, 10 हजाराच्या SIP च्या जवळपास 7.5 कोटी बनले. 5 हजाराची SIP असतील तर 3 कोटी, 5,000 निम्मी असती 1000 रुपयाची असती तरी 20-22 लाख बनले ना. आज ते 20-22 लाख काढून एज्युकेशन करते. पण एकदम एज्युकेशनला 25-50 लाख जमवणं अवघड आहे. पण मी आजपासून जर 2-5 हजाराची SIP चालू केली आणि प्रत्येक बड्डेच्या वेळेस बड्डे गिफ्ट म्हणून त्याच SIP मध्ये टॉपअप करून टाकायचे 10,000, 20,000, 25,000 वन टाइम त्या SIP ऍड करायचे. त्या मुलाला सांगायचं बाबा हे बघ, तुझ्या हायर एज्युकेशनसाठी मी बड्डे न सेलिब्रेट करता इथं इन्व्हेस्ट केलं. आता माझ्या दोन्ही मुली रेग्युलर पॉकेट मनी जमला की सांगतात पप्पा 3,000 माझ्या अकाउंटला पाठवा, हे 3,000 घ्या, इन्व्हेस्ट करायचे तुम्ही. दोन्ही किती आहेत, 7वी आणि 9वीला. त्यामुळे पैसे बनतात, खूप बनतात आणि पैशाकडे पैसा येतो. साधी गोष्ट आहे. त्यामुळे श्रीमंत बनत जातो, गरीब बनत जातो आणि मिडल क्लास कायम मिडल क्लासच राहतो. कुठंतरी विचार बदलावे लागतील, थॉट बदलावं लागेल. मला वाटतं माझं झालं. हे काही डाऊट किंवा क्वेश्चन असतील तर घेऊ तुम्ही, आणि तुमच्याकडे राहू द्या तुम्ही उत्तर डबल करून टाका. जे काही SIP आहेत ना डबल करून टाका. आणि त्यातल्या मल्टी कॅप, फ्लेक्सी कॅप ज्या असतील ना त्या सरळ डबल करा. विचारा.